बघू शकता आज रानभाजी आणलेली आहे टेकल्याची. असं कोवलीच आहे बघा, पाला एकदम बारीकसा आहे. बघू शकता तुम्ही. बाहेर ना पाऊस पण भरपूर पडतं. दुपारी एवढं कालं घातलं तुम्हाला दाखवतो इकडे बघा. बघू शकता. अरू तुला कुठलं भाजी पाहिजे? मक्याचंच भाजी घेतली बनवायला. खाशील ना? भजी फ्राय करू. बघू शकता पण मस्त प्लेटिंग केलं बघा, एक नंबर. कुरकुरीत कॉर्न भजी, मका भजी, मिरची, टॅमॅटो कॅचअप, गरमागरम चाय. हा सॉस आहे, सॉस मध्ये डुबून खा. सॉस मध्ये असं बुरव ना मग खा. हा सॉस मध्ये खाय करून. कसं चांगलं आहे? खा मग. इकडे बघा एकच नंबर, एक नंबर क्रिस्पी झालं, जबरदस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर चला आता आपण भाजी धुवून घेऊया मस्त स्वच्छ पाण्याने. आपल्याला एकूण 15 मिनटं लागली भाजी शिजायला. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज मस्त पावसाळा स्पेशल आपल्याला टेकल्याची भाजी घालायची आहे. त्या दिवशी घातलेली मस्त करडूची, नंतर घातली आपल्याला इकऱ्याची. आता आपण टेकल्याची भाजी बनवणार. मस्त आईने मस्त दुपारी आणले भाजी. तर आता साफ करून घेऊ, तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. बघू शकता आज रानभाजी आणलेली आहे टेकल्याची. असं कोवलीच आहे बघा, पाला एकदम बारीकसा आहे. बघू शकता तुम्ही, ओला पाला आहे. लिजा ना पालाच जायचं असतं. आणि आज आपल्याला तिसरी भाजी बनवायचं. मस्त रानभाजी, मस्त टेकल्याची. भेटायला भेटले बरेच. एवढी मस्त कोवली कोवली भेटले आणि कोवली घाली तेवढी चांगली. आणि याचा आपल्याला ना डेका काढायचा आहे आणि पाळच घ्यायचा असतं. हे भाजीचा नुसता पालाच जायचा. ही शेकटाच्या पाल्याशी सारखी म्हणजे एकदम अशी त्याच्यात गवत सारखी हा सरते एकदम. गवत बिवत आहे तो काढायचा सर्व मस्त. आता साफ करून घेतात. पाला पालाच जायला लागतं. आता दुपारी आणले आपण, संध्याकाळी म्हणजे रात्री जेवणासाठी रेसिपी बनवू, नंतर संध्याकाळी बनवू आपण रेसिपी. आता स्वच्छ साफ करून घेतात. बाकीची प्रोसेस तुम्हाला नंतर दाखवतो. बघू शकता फायनली आपली भाजी साफ करून झालेली आहे मस्त टेकल्याची. बघा कवली लुसलुसीत मस्त एकच नंबर. अशी कवली आणायची, जाम भारी लागतं. आपण संध्याकाळी रेसिपी करूया. बाहेर ना पाऊस पण भरपूर पडतं. दुपारी एवढं कालं घातलं तुम्हाला दाखवतो इकडे बघा. बघू शकता दुपारचा टाईम, कालो जेवढा घातले ना, पाऊस बघ किती जोरात आले, भरपूर जोरात आले पाऊस. विजा वगैरे समजतात, फुल जोरात पाऊस पडतात. बाहेर भरपूर पाऊस दुपारपासूनच. किती कालू घातले बघा, जाम जोरात पाऊस आले. आणि आज मूड एवढा भारी झाले तर मस्त आज संध्याकाळी आपल्याला ना भाजी बनवू मस्त. त्या दिवशी आपण मग भुजलेलं मस्त ना, कांदा भाजी पण बनवलेली, पण त्याचा अजून मिनी ब्लॉग अजून एडिट नाही केला. आज मस्त मक्याची भाजी बनवू संध्याकाळी मस्त. पावसाचं वातावरण एकच नंबर झाले. चला आता तुम्हाला मस्त मक्याची भाजीची रेसिपी दाखवतो. दुपारपासून भरपूर पाऊस आहे, मस्त आज मूड झाले एक नंबर. तुम्हाला दाखवतो भाजी मस्त. तर चला तुम्हाला सर्व साहित्य दाखवतो. सर्वात अगोदर इकडे बेसन पीठ आहे अर्धा वाटी आहे तांदळाचं पीठ, बारीक केलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, लवंग मिरची फ्राय करायला घेतले. त्यानंतर आपला आगरी मसाला, हळद, ओवा आहे क्रश करून टाकायचा, मीठ आहे, आणि 2 वाटे आहेत मक्याचे दाणे. हे आपण आखेत ठेवू आणि याचं क्रश करू आपण मस्त. चला आता आपण मिक्सरचं भांडा घेतले, त्याच्यात आपण मक्याचे दाणे ॲड करू आणि मिक्स करून घेऊ. मक्याच्या दाण्याचं क्रश केलेलं आहे इकडं बघा. जास्त पेस्ट पण नाही करायची, असं क्रश करायचं आपल्याला. त्यानंतर आता एक एक करून सर्व साहित्य ॲड करू. अख्खे मक्याचे दाणे ते ॲड करू.
बेसन पीठ टाकू, त्यानंतर तांदळाचं पीठ घेऊ, नंतर कांदा टाकू, नंतर आपला लाल मसाला वगैरे, नंतर हळद, त्याच्यानंतर ओवा क्रश करून टाकू हातावर. भाजी बनवली ना की कधी पण ओवा टाकायचाच, फ्लेवर चांगला येतो. नंतर मिरची बारीक केली ती ॲड करू, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकू. त्यानंतर आता सर्व मिक्स करून घेऊ. आणि आपल्याला पाणी नाही ॲड करायचा, कारण की आपण जो मक्याच्या दाण्याचा क्रश केले ना त्याचं सर्व बाइंडिंग होऊन जाईल. इकडे बघा, सर्व पाणी टाकलं तर सर्व पिसपिसा होईल. पाणी टाकायची गरज नाही आपल्याला. आणि गरज लागल्यास तर तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ थोडं ॲड करू शकता, जर जास्त गिल्ला झाला तर. जास्त ओलसर झाला ना. हां, आता व्यवस्थित झालं. इकडे बघा मस्त. अरू, तुला कुठलं भाजी पाहिजे? मक्याचंच भाजी घेतली बनवायला. खाशील ना? मला एवढं मोठा ते किती पाहिजे? एवढं? आपण इकडे बघ, एवढं आहेत ना, एवढंच बनते. गॅस चालू करू. आपण कढाई ठेवले, त्याच्यात आपण तेल टाकू. चला, आपलं तेल गरम झाले. आता आपण एक एक करून सर्व म्हणजे फ्राय करू. मस्त भजी फ्राय करताना कधी पण तेल पूर्णपणे गरम करायचं. नाहीतर थंड तेल असेल ना तर ते तेल पितात भजी, सगळं तेल सोकून घेतं. बघू शकता भाज्यांचा कलर चेंज झाले बघा. याचा अर्थ फ्राय होत आलेत. आणि सतत असा ढवलीत राहायचं, परतीत राहायचं, सगळे भाजींसारखं होतं. खालती वरती करायचं, तेव्हा ते चारी साईड मस्त फ्राय होतं. आणि जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा लगेच हे नाही करायचं, कारण की नंतर ते सुटून जातं तेलामध्ये. आता आपण बारीक गॅस करू. 2 मिनटं आपण बारीक गॅस शिजू, मग आपल्या रेडी होतील भाजी. अजून एवढं बाकी आहेत, एक याच्यात होऊन जातील. आता चला, आता आपण काढून घेऊ. जास्त पण आपल्याला करपवायचे नाही. असा कलर आला ना की काढायचे. ते काढून झालं ना, एकदम थंड झाले की ते कुरकुरीत होतील. आता आपण प्लेटमध्ये काढू. मला फायनली आपला भाज्यांचा एक लॉट झालेला आहे. दुसरा पण फ्राय होतं, बघू शकता इकडे बघा. आणि भाजी करताना कधी पण थोडा सावधानी बालकाची, लांबच राहायचं, कारण की ते मक्याचे दाणे आहेत ना ते तेलामध्ये फुटताना. आता एक फुटला मगाशी, हटकन आवाज त्याला. त्या साईडला आपला चाय होता गरमागरम. बघू शकता आपण गॅस बंद केलेली आहे. आणि शेवटचं आहे ते सर्व काढून घ्यायचे, ते पूर्णपणे नितळत आणि काढायचे. शेवटचे पण काढून घेतले, असं कुरकुरीत झालेत बघा. बघा आवाज येतो एकदम क्रिस्पी. याचा ऐकला होता आता मिरची फ्राय, गरमागरम चाय स्पेशल. मला फायनली आपले मक्याचं भाजी रेडी झालेत. तुम्हाला प्लेटिंग झाले, तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. बघू शकता पण मस्त प्लेटिंग केलं बघा, एक नंबर.
कुरकुरीत कॉर्न भजी, मका भजी, मिरची, टॅमॅटो कॅचअप, गरमागरम चाय मस्त आणि पावसाचं कॉम्बिनेशन जबरदस्त. चला आता आपला आरू शेटले खायला. आरू खाऊन दाखर आपल्या पब्लिकला. ये लवकर चल खा. नीट बस घे खा. कसं झाले मला सांग. यो सोच आहे. हा सॉस आहे, सॉसमध्ये डुबून खा. सॉसमध्ये असं बुरव ना मग खा. हा सॉसमध्ये खाय करून. कसं चांगलं आहे खा मग. चला या मस्त गरमागरम कॉर्न भजी खायला. मक्याचं भज्या इकडे बघा जबरदस्त. मला खाऊन दाखवतो. इकडे बघा एकच नंबर, एक नंबर क्रिस्पी झालं जबरदस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मस्त गरमागरम भजी खाल्ल्यावर चहाची चुस्की एकच नंबर कॉम्बिनेशन. तुम्ही पण नक्की या पावसाळ्यात ट्राय करा. जबरदस्त लागतात. एक नंबर चवीला भारी. चला आता तुम्हाला रेसिपी दाखवतो मस्त याची. पहिला आपण ना भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि कशी करायची पुढची प्रोसेस तुम्हाला सर्व दाखवतो. कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला आता आपण भाजी धुवून घेऊया मस्त स्वच्छ पाण्याने. असं आता जाळीमध्ये टाकून आपल्याला पाणी निथळून काढायचं सर्व. नंतर कापायचे ना तिला. ही किती वेळा काढायची? 2-3. कर किती पाण्याच्या काढायची? धुवाची नाही. एक पाण्याने धुवली तरी होतं म्हणजे माकली नाही. इकडे बघ एक पाण्याने पण पाणी बघ किती स्वच्छ एकदम. ती कड्डूची कशी पाऊस पडत होता ना तेव्हा जास्त, मग ती जास्त माकलेली होती. बघू शकता आपली भाजी जाळीमध्ये मगाशी ठेवली होती. निथलेत आता निथलून झालेले. ताईने कापायला घेतले मस्त. अशी बारीक चॉप करायची, जास्त बारीक नाही करायची. या साईडला सर्व साहित्य काढून ठेवल्या. इकडे बारीक कांदा कापले, ठेचलेला लसूण आणि मिरची घेतली भरपूरशी, ते बी बारीक केले. इकडे ओला खोबरा आणि टॅमॅटो एवढं साहित्य लागतं आपल्याला. हळद मसाला नाही ठेवला. आईने ठेवले कढई मस्त गॅसवर आणि गॅस सुद्धा चालू केलेली आहे. आता आपण तेल टाकूया. तेल टाकून घ्यायचं मस्त. आपल्याला ही पण भाजी ना टेकल्याची जशी आपण इकऱ्याची बनवली, करडूची बनवली तशीच त्याच पद्धतीने आणि तेच साहित्य लागतात तशीच बनवायची आपल्याला. आपण गेल्या वर्षी पण ब्लॉग बनवलं होतं भाज्यांचं, ते पण सेम पद्धतीने. कोणी बघले नसेल ना नक्की जाऊन बघा. आता आपण इकडं तेल पण गरम झालेलं आहे मस्त. आई आता कांदा टाकतं. कांदा, लसूण आणि मिरची सर्व एकत्र परतून घ्यायचा. चला आपला कांदा परतून झालेला आहे मस्त. आता आपण टॅमॅटो टाकू. टॅमॅटो पण आपल्याला सॉफ्ट होईल तोपर्यंत परतायचा आहे मस्त. चला आता आपण मसाले टाकून घेऊ. पहिले आपण गरम मसाला टाकू, नंतर टाकू धना पावडर, नंतर आपल्याला टाकायची थोडीशी हळद. चला मस्त मिक्स करून घेऊ, परतून घ्यायचा. आणि आता मसाले परतले त्यानंतर आपण भाजी ॲड करू. आणि मसाला आपल्याला मसाला नाही, मीठ शेवटला ॲड करायचं. भाजी जरा मावळल्यावर भाजीवर आपल्याला ढाकण नाही द्यायचा. रानभाज्यांना कसा करूपणाचा वास, माचकट वास येतो, तो वाफेन निघून जातो, म्हणून ढाकण नाही द्यायचं. तुम्ही असंच बारीक गॅसवर शिजवून द्यायचं. चला आता आपली भाजी ॲड करून झालेली आहे. असं परतून घ्यायची. आणि सुरुवातीला आपण जेव्हा भाजी ॲड करतो ना तेव्हा भरपूरशी वाटतं, म्हणून परतताना व्यवस्थित परतायची आणि थोडी थोडी करून ॲड करायची.
आता दिसते एवढी, पण 1-2 मिनटात एकदम कमी होईल. चला आता तुम्हाला भाजी दाखवतो परतून झालेली. इकडे बघा भाजी आपली मिक्स करून झाले, परतले बघा. ॲड केली तेव्हा केवढी होती आणि आता बघा आता पूर्ण मावलले वापर येतात बघा. गॅस पण आता आपण बारीक केले. भाजी परतून ना आपल्याला 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण मीठ टाकूया मस्त. भाजी कारण का मावलले ना, इकडे बघा भाजी कमी झाली ना, आता मीठ टाकू आपण. कारण की असं मिठाचा अंदाज जेव्हा भाजी कमी होते तेव्हाच येतं. पालेभाजी कशी मावळते ना. चला आता आपण परत एकदा मिक्स करू. 5 मिनटं आपण शिजवली भाजी. बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण फायनल टच ओला खोबरा टाकू वरून. चला आता आपण खोबरा टाकू मस्त. आपल्याला एकूण 15 मिनटं लागली भाजी शिजायला. या भाज्या काही जास्त शिजला वेळ नाही लागेल, लगेच शिजताना. कवली असताना एक नंबर दिसायला पण भारी, चवीला पण एक नंबर, आरोग्यदायी. गॅस रान बंद मेवा. कर. गॅस बंद, भाजी रेडी. चला फायनली भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी. आता थोड्या वेळात आपण जेवून घेऊ मस्तपैकी. बघू शकता भाजी तर झाली बनवून आणि इकडे बघतो तर अर्णव आपला अभ्यास करतं. काय करतं अरू? मराठीचा अभ्यास करतं. आज मराठी सब्जेक्ट आहे. काय? अननसाचा. अण्णाचा येतो तुला? अरे वा, कार कार. बोलून लिहायचा आहे, बोलून लिहायचा. एकीकडे लिहायचा एकीकडे बोलायचा. चला या जेवायला जेवून घेतो मस्त की. बघू शकता इकडे बघा भाकर आहे मस्त. इकडे कुरमुरे आहेत. इकडे कुरमुरे आहेत ना, कुरमुरे आहे. गावठी लोणचं, आपल्या मिरच्या आहेत फ्राय केलेल्या. ही मस्त टेकल्याची भाजी आणि भेंड्याची भाजी. या जेवायला मस्त की. चला फायनली ब्लॉग एंड करतो. कशी वाटली तुम्हाला मक्याची भाज्याची रेसिपी आणि टेकल्याची भाजी, तर कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.